काल सलाईन लावल्यामुळं तर माझं आजचं रुटीन फारच बदलून गेलं होतं. सकाळी तर या दोघी नुसत्याच उठून बसल्या होत्या. तोपर्यंत इकडे मम्मी स्वयंपाक करत होती आणि मी चहा आणि बिस्किट घेतलं होतं खाण्यासाठी. हातामध्ये सुई तशीच होती, त्यामुळं खूपच जास्त मला अवघडल्यासारखं वाटत होतं. अजून 2 दिवस तरी सुई हातामध्ये अशीच ठेवायची होती, कारण की अजून एक सलाईन बाकी होती. त्यामुळं मला असंच ॲडजस्ट करावं लागणार होतं. इकडे आल्यापासून मुलींचं काहीच मला टेन्शन नव्हतं. नंतर थोड्या वेळाने मी नाश्ता करायला घेतला. इथे पोहे, बीट आणि अंडं घेतलं होतं मी. डिलिव्हरीपर्यंत रक्त वाढवणे हा माझ्यासाठी खूपच मोठा टास्क आहे आणि मला हा खूपच अशक्य वाटतो, कारण की एवढ्या कमी दिवसांमध्ये रक्त वाढणं काही अशक्यच आहे. तरी मी पूर्णपणे प्रयत्न करणार. नंतर दुपारी हे अचानकच आले होते. माझ्यासाठी तर सरप्राईजच होतं, कारण की त्यांनी येण्या अगोदर काहीही सांगितलं नव्हतं आणि अचानक आल्यानंतर सई आणि स्वराची एक्साइटमेंट खूपच जास्त होती. नंतर थोडा वेळ बसला आणि हे पुन्हा गावाला जाण्यासाठी निघाले होते. हे चालले होते माझ्या सासरी, म्हणजे यांच्या घरी, आणि जाताना या दोघीही यांच्यासोबत मागे लागून गेल्या होत्या. स्वरा खूप वेळा गेले, पण सईची दुसरीच वेळ होती.